मौलाना अब्दुल्ला सलीमचे वादग्रस्त वक्तव्य. हिंदू सुरक्षा सेवा संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. बिहार येथील एका धार्मिक मेळाव्यात मौलाना अब्दुल्ला सलीम यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेर येथे हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित मौलानावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांना निवेदन दिलं आहे. निवेदनात म्हटले आहे की बिहारमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमात मौलाना अब्दुल्ला सलीम यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईबद्दल अत्यंत अश्लील व चिथावणीखोर टिप्पणी केली. या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून अशा प्रकारची वक्तव्ये समाजात द्वेष पसरवणारी आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारी आहेत. त्यामुळे संबंधित वक्तव्य करणाऱ्या मौलानावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं आहे की योगी आदित्यनाथ हे सनातन हिंदू धर्माचे संत असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. अशा जबाबदार पदावरील व्यक्तीच्या कुटुंबियांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणे हे अत्यंत निंदनीय असून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा वक्तव्याचा निषेध करत संबंधित मौलानावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर बजरंग दल अध्यक्ष कुलदीप ठाकूर, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर अभय बांगळकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दादा पाटील गुंजाळ, जिल्हा अध्यक्ष स्वस्तिक महाराज, संगमनेर शहर प्रमुख अमोल रनाते, तालुका महिला अध्यक्ष सौ मीनाताई डोके, तालुका अध्यक्ष कृष्णा बिबवे यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामुळे सुरेश कालडा, शुभम कपिले, आकाश बनकर, अक्षय भालेराव, पोपट शिंदे, सुमित ठाणेकर, वाल्मिक धात्रक, ओंकार भालेराव, अनिकेत पवार, बाबासाहेब नवले, शरद शिंदे, नानासाहेब वामन, विजय दिघे यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवेदनामुळे संगमनेर परिसरात या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमधील एक मौलाना सलीम यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री, उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री यांच्याविषयी, यांच्या मातोश्रींच्या विषयी एक अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये एक वक्तव्य केलं. आणि सगळ्यांना माहिती आहे गौमासा विरोध कशी भूमिका आहे, त्या संदर्भात कसे उपाययोजना आपण करतोय, सरकारमार्फत आपल्याला कशी सहकार्य भेटतं आहे, त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी असं सांगितलं आहे की त्या योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींचा पायाचा तुकडा काढावा आणि तो खावा. हे लोक जेव्हा आपल्याला पराजय करू शकत नाही तेव्हा आपल्या घरच्यांपर्यंत येतात हे दाखवायची वेळ आलेली आहे. बंगालमध्ये आपण पाहिलं, त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये आपण पाहिलं, आता भारतामध्ये पण अशातले काही जंतू जिहादी लोक या विषयावर वक्तव्य करायला सुरुवात झालेली आहे. यांना वेळी ठेचलं पाहिजे. अशातलं निवेदन आज संगमनेरमधून हिंदू सुरक्षा सेवा संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यामार्फत प्रांत साहेबांना देण्यात आलेला आहे. आणि जर येणाऱ्या काळात ह्या जिहादी मौलानावर जर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही झाली तर देशव्यापी आंदोलन छेडू असा इशारा आज आम्ही इथून देत आहोत. जय श्रीराम. महासत्ता न्यूज संगमनेर.